मी बलबीर नामदेवराव खासगे, मुक्काम उजळा, पोस्ट गंगाईपरगा, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथील रहिवासी आहे. मी जुन्या गावातील बेकायदेशीर जो बिअरबारचा लायसन्स, राज्य उत्पादन शुल्क, साकूर, बीट चे निरीक्षक मिसाळ आणि बी निरीक्षक कचरे साहेब यांनी दिलेलं आहे. त्या सदर लायसनमध्ये कागदोपत्री बेकायदेशीरपणानं अफरातफरी करून चुकीची बनावटी कागदपत्र बनवून सदरचं लायसन दिलेलं आहे. हे लायसन रद्द करण्यासाठी यापूर्वी मी आंदोलन केले, अहमदपूरला केलं. आता इथलं पुढलं आंदोलन 28/4/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन आहे. आणि लातूरमध्ये विवेकानंद चौक, बाबासाहेब आंबेडकर चौक, शाहू चौक, अण्णाभाऊ साठे चौक आणि गांधी चौक, शिवाजी चौक, त्याच्यानंतर महात्मा फुले उद्यानामधले त्यांची पूर्ण आकृती पुतळा, बाबासाहेब आंबेडकर पूर्ण आकृती पुतळा, शिवाजी चौक, आणखी भगतसिंग चौकात, या ठिकाणी प्रत्येक चौकाला 11 लोटांगण प्रदक्षिणा घालून मी आंदोलन करणार आहे. आणि हे आंदोलन संपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूर्ण मधल्या ग्राउंडमध्ये लोटांगण आंदोलन करणार आहे, ऑफिस टाईममध्ये बेमुदत. जर समजा या अधिकाऱ्यांनी मला आंदोलन करून नाही दिलं तर मी त्या ठिकाणी पुन्हा आमरण उपोषण करणार आहे. परंतु आमरण उपोषणामध्ये अशी विशेष बाब आहे की मी आमरण उपोषणामध्ये पाण्याचा त्याग करणार आहे. पाण्याचा त्याग करून उपोषण करणार आहे. आणि हे बेकायदेशीर बनावटी कागदपत्र बनवून ते लायसन त्यांनी दिलेलं आहे ते रद्द करण्यासाठी माझं जे आंदोलन असणार आहे ते बेमुदत आंदोलन असणार आहे. आणि सदरच्या प्रकरणामध्ये माननीय उपमुख्यमंत्री आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री उद्या शनिवारी 26 तारखेला परभणी दौऱ्यावर येणार आहे. त्यांची प्रत्यक्षात भेट घेऊन सदर प्रकरणाचं संपूर्ण कागदोपत्री निवेदन देऊन रद्दच्या आदेशाबद्दल त्यांना कल्पना देऊन सदरचं लायसन हे रद्द मी करणार आहे. आणि याचं आंदोलन 28 तारखेला इथं नियमित बेमुदत आंदोलन चालू होणार. बरं, हे आपल्या एवढे आपण विविध प्रकारचे आंदोलन करून सुद्धा अशा प्रशासनाने आत्तापर्यंत कुठली ठोस अशी कारवाई नाही केली. इथं कसं आहे साहेब की ही कारवाई कसं करणार. ह्या राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी 15 लाख रुपये घेऊन लायसन दिले. ह्यांच्याकडे पैसे असले काय बी होते. राज्य उत्पादन शुल्क असं एक खातं आहे की ह्यांच्याकडे पैसे दिले की हे काही करतात. म्हणून पैसे घेतल्यानंतर मग पुन्हा ती रिटर्न कारवाई कायदेशीर करणं हे अवघड जातं. म्हणून हे काय होतं आहे असं बघण्यासाठी हे असंच रिटीत नेणार आणि काय होतं आहे बघणार. परंतु जे दोषी अधिकारी आहेत यांची मी निलंबनाची कारवाई करणार आहे. माननीय उपमुख्यमंत्र्याकडं मागणी केलेली आहे. आणि ती निलंबन झाल्याशिवाय मी आंदोलन घेणार नाही. आणि हे लायसन रद्द झाल्याशिवाय हे आंदोलन वापस घेणार नाही.